आणि काही लोक म्हटले की फक्त पुलाच्या पलीकडेच का होतं आणि पुलाच्या अलीकडे का होत नाही, तर त्याच्यावर मी राजकीय भाषण करू शकतो. मला ते करायचं नाही. मला ते चिखल पेटमध्ये गेलो ना मी, तर मी तुम्हाला सगळं खरं सांगू शकतो. पण मला रस्ता होऊन द्यायचा आहे का पूर्ण होऊ द्या, मग भाषणाला ते राहू द्यायचं आपल्याला काय. कधी सभा घेऊन सगळं सांगेल. आज ती वेळ आहे. आणि त्यामुळं सगळ्यांनी थोडं सहकार्य करा. तुम्ही तुमचाही वेळ अमूल्य, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. तुमच्याही मनापासून सगळ्यांचे आभार. झालेल्या त्रासाबद्दल मी फक्त माफी मागू शकतो, याच्या पलीकडे काही नाही. आणि आज मला सगळ्या युवकांचे पण आभार मानायचे, जे त्या दिवशी माझ्या सांगण्याहून रोज सकाळ संध्याकाळ आमचे पोरं रस्त्यावर बसले, ट्रॅफिक काढतायत म्हणून ट्रॅफिक बंद झाले, राहून थांबायची. या सगळ्या पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवता का, की पोरं होते म्हणून जमलं. म्हणून गव्हाचा रात्र दिवस 1-2 किलो कमी झाला. तो हारापूर लोकसभेला बारीक नाही झाला, पण त्या ते मला तुम्ही सांगितलंय, तुम्हाला मी करून देतो, ते काही बोलण्यासारखा विषय नाही. पण ROWला लाल झेंडे मार्क केले जातील. मी सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करतो की ते झेंड्यामध्ये असलेले जे लोक असतील रस्ते हद्दीमध्ये, त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढून घ्यावं, सहकार्य करावं. अन्यथा प्रशासनाचा वापर करून ते अतिक्रमण काढावं लागेल. राहुरी आपल्याला स्वच्छ करायचं असेल तर त्रास करावा लागेल. आणि यामध्ये आम्ही सगळे बरोबर आहोत. भाजप बरोबर आहे, राष्ट्रवादीला यायचे त्यांनी यावं, दुसरी राष्ट्रवादी यायची विलिनीकरण जर नसं झाले तर ते येऊ शकतात, काय आमची हरकत नाही. त्याच्यामध्ये धनुष्यबाण आले आहे, धनुष्यबाण आहे ना. मग एक आपल्या पुण्याच्या पलीकडे मशालवाले, त्यांनाही घ्या. मशालवाले फक्त त्यांना दिवसा घ्या. आणि बाकी आता अजून काही विषय असतील तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी टाळा. मारामाऱ्या नको, वाद नको. सगळ्यांचे सहकार्य रस्ता काय पक्षाचा रस्ता नाही. पक्षाच्या पलीकडं जाऊन विचार करा. प्रत्येक वेळेस राजकारण, मी तर त्यांना म्हटलो, मी त्या दिवशी रस्ता पाणी करा, हे मीडियावाल्यांना म्हटलं येऊ नका माझ्या मागं, ते नाही आम्हाला दाखवायचं. मी माझं एकही कधी व्हिडिओ शूट काढत, मला काढायचंच नाही. मला गलिच्छ राजकारणाच्या पलीकडे जायचं. मला काही श्रेय नको बाबांनो. पण वाद आणि विवाद घालू नका, पक्षीय राजकारण करू नका. सगळेजण या रस्त्याला वापरलेले. मरणारा माणूस ना भाजपचा होता ना राष्ट्रवादीचा होता, मेलेला माणूस शेतकऱ्याचं पोरग होत, त्याला काय पक्ष नाही. तर निदान संवेदनशीलता दाखवावी सगळ्यांनी. राहुरी इतकं संवेदनशील दुसरं कुठलं गाव नाही. तर थोडं शांततेत घ्या. सगळे विनंतीला मान देतात, थोडं सहकार्य करा. गायकवाड काम करतोय,